आपण पाहत आहात सच का साथ एस न्यूज। अय्याज बागवान यांच्या उपोषणाला पहिल्याच दिवशी यश झालेले निष्क्रिय काम त्याची दखल न घेता अंदाज पत्रानुसार व एस्टिमेट प्रमाणेच काम करून घेण्यात येईल असे संबंधित इंजिनियर यांनी लेखी आश्वासन व पत्र दिल्यानंतर उपोषण सोडवण्यात आले। शिवसेना एकनाथ शिंदेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत टेंगटोले यांच्या पाठपुराव्यानंतर व मध्यस्थीनंतर हे उपोषण सोडवण्यात आले। त्यांच्या सोबत शिवसेना एकनाथ शिंदेची सर्व उदगीर तालुका टीम हे उपस्थित होती। यावेळी झालेले काम निष्क्रिय दर्जाचे त्याची दखल घेऊन एस्टिमेट प्रमाणे काम दर्जेदार करून घेण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर आमरण उपोषण सोडवण्यात आले। ते अंदाज पत्रकानुसार केलं जातंय का काम केल्यानंतर अंदाज पत्रकानुसार बिल काढलं जातंय? नाही नाही अंदाज पत्रकानुसार काम केलं जातं। मग आता काम कसं काम हे अंदाज पत्रकानुसार केलं जातं। मग आता सर काम सुरू झाल्यापासून अंदाज पत्रक तुमच्याकडे आहे? हो आहे की त्यांनी तक्रार करत आहेत। हो मग आपली जबाबदारी आहे की सर, ते अंदाज पत्रकानुसार पहिल्या दिवशी फोन आलता त्यांचा, ऐका बसला नसता। पहिल्या दिवशी फोन आलता, फोन आल्यानंतर शनिवार रविवार मध्ये त्याने काम चालू केलं। ह्याने म्हणले सर तुम्ही इथं नाहीत, पुढच्या अर्ध्या तासात काम बंद करून घेतलं होतं सर। त्यांना विचार नाही सर यस सर यस उत्तर द्या बस चालतंय सर, अंदाज पत्रकानुसार काम झालं नाही म्हणून त्यांनी बसलेत। अंदाज पत्रकानुसार काम करून घ्या। यस तेच दिलंय सर पत्र सोबत साईट सोबत चला मग जे पण तुमचं मागणं आहे त्या पद्धतीने काम करून घ्यायचं। त्यांना म्हणले ना साईट वर तुम्ही चला आता सोबत वर्क ऑर्डर नाही म्हणालो की सर तुम्ही तुमची सर work order नसता काम कसं काय चालू तुम्हीच म्हणालो की ऐका ना. तुमची- work order आहे. ऐकून घ्या हा, तुम्ही बोला तुम्ही सर, तुमची आहे रिकॉर्डिंग आहे पूर्ण, सांगा ना। मी म्हणतो काम माझं नाही, ते वर्क ऑर्डर मी दिलं नाही। संबंधित कर्मचारी असं तर मग तुम्ही तसं कसं काम म्हणू बोगस शकता? आहे, बिल काढणार नाही काढणार म्हणलो. कसं म्हणू तुम्ही? नाही, आणि मी काय त्याचं म्हणलं, जर काम खराब असेल तर ते काम तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने चांगलं करून घेण्यात येईल। तुमच्या समाधान झाल्यावरच त्याचं तांत्रिक लेखा परीक्षण झालं, सगळं चेकिंग झाल्यावरच मग बिल काढून देण्यात मी काय म्हणू सर, मी ही पहिल्या दिवसापासून आज मी आता तुम्ही हे म्हणलं कामाचे गोष्ट आहे तुमची. पूर्ण recording आहे. थांबा एक मिनिट आहे का त्यांनी पाठवली. तुमच्या आता हे तुम्ही मला आम्हाला काय म्हणतील असं लेटर तर ते काम पूर्ण झालं, त्याचं थर्ड पार्टी ऑडिट मटेरियल टेस्टिंग सगळं करून त्याची bill नाही नाही यांच्या मागण्या ज्या आहेत त्या यांच्या मागण्या डिस्क्लोज झालेल्या आहे आणि काय मागणी आपली काम खराब झालेलं चांगलं करून घ्या। इंजिनियर तुम्हीच आहेत का तिथं हो 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 सर हे काम कधीपर्यंत ऐका आमच्या मागण्या काय आहेत आम्हाला काम कधीपर्यंत चालू हे चांगलं करून द्या एवढंच आम्हाला संधी तारीख द्या त्या तारखेपर्यंत ह्यांना आम्ही सांगतो कसं आहे सर, सध्या पाऊस चालला म्हणून त्याला थांबायला लावलं। पाऊस पण नाही गेले सर असं म्हणून तर पाऊस पण नाही गेले असं काय करणार? हो सर, काम 1 महिन्यानं चालू आहे। मी उगाच हे उगाच कपालीची गोष्टी सांगू नका। 1 महिन्यानं काम चालू आहे, ते पूर्ण बोकस काम झालंय। 10 वेळेस त्यानं तुम्हाला पत्र दिलंय, तुम्ही काय म्हणालो आतापासून झोपी गेलतो का? त्याचं उत्तर हा? झालो मी 15 तारीखला उपोषणाला बसणार होतो तुम्ही कधी बसतो का बसतो विचार बघा तुम्ही। तर मला काय शिवसाहेब म्हणायचं माहिती आहे? शिवसाहेब ऐका आमचं ऐका एक मिनिट ऐका ना काय झालं एक मिनिट ऐका बसलो नाही हे बघा. बसायचं होतं ना बंडे सर हे म्हणले एक मिनिट सर तुमची लेखांची शपथ खावा तुम्ही पुऱ्या म्हणल्या तुमची लेखांची बरं ती लोक किती दिवस झाले परेशान बसलेत आता तुम्ही सांगा एक तारीख सांगा भले 1 महिना लागू द्या काम चालू आहे। एक मिनिट काय काम चालू तर म्हणणं एक मिनिट सांगा जे कायदेशीर तुमचे काम चालू आहे तर ती 1 महिन्यात तुमचं पूर्ण करा 1 महिन्याची तारीख द्या आणि ह्यांचं समाधान आमच्या कार्यकर्त्यात झालं पाहिजे आमचा विषय ह्याच्यामध्ये तुम्ही असं स्पष्ट लिहा आमच्या मागण्यानुसार तुम्ही 1 तारखेला फलाण्या तारखेला आमचं काम पूर्ण होणं स्पष्ट द्या सर ही काय तुम्ही लेटर म्हणजे आश्वासन दिल्यासारखं काम झाले हे झालेलं काम झालेलं नाही नाही मी म्हणणार तसं झालेलं काम तुम्हाला सोबत घेऊन तर तुम्ही गुत्तेदार कोण काय आहे करणार आहोत? सोलापुरी म्हणून तुम्ही गुत्तेदाराला कशाला पाठीशी गेला तुम्ही कशाला लोकांच्या गुत्तेदाराचा माझा काय विषय हा तुम्ही एकदम काम नाही, नाही, करेक्ट पहिल्या करून घ्या दिवशी मी काय म्हणलं हा. की, त्यांना म्हणलं तुम्ही सोबत चला, त्यांना 10 फोन केले मी साईटवर जाण्यासाठी, आपण सोबत चला, जिथं काही चूक असेल मला सांगा मी करून डिप्टी घेतो. शिवसाहेब मला तुमच्या एक दोन गोष्ट सांगायची आहे. ऐका शिवसाहेबाच्या ह्याच्यानुसार आम्हाला फक्त 1 महिन्यामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करा आम्ही 1 महिना थांबतो तर आम्ही मोठं आंदोलन करू जिथं काही खराब मला कशाला वाटलं असेल, चौकशीला बोलवलं मग तुम्ही तिकडे नाही, नाही, काम होईल असं आहे. मग असं द्या की तुम्ही देखील तसं द्या ऐका दोन साहेब असं मोगम देऊ नका ऐका ह्याच्या नावाने असं
एक महिन्यात काम सर हे काम अंदाजपत्रकातील नमूद म्हणजे जे इस्टिमेटला आहे त्या पद्धतीने सगळ्या बाबीनुसार करून घेण्यात येईल. त्याच्यानंतर प्रत्येक ह्याचा थर्ड पार्टी ऑडिट आणि मटेरियल टेस्टिंग हे करूनच त्याचं बिल देण्यात येईल. आता त्यांच्या म्हणण्याच्या पुढचं आहे सगळे शब्द वाटते सगळे. काम ऐकून घ्या सर. काम पूर्ण काम पूर्ण काम करून घ्यायला पाहिजे. नाही सर कधीपर्यंत होईल हे ह्याच्यात काही नाही हे ती जी आहे सर ते काय करतात? ह्यांची बदली सर, होणार आहे. ऐका. ह्यांनी जाणार आहेत 15 मला काय दिवसामध्ये. म्हणाले? मी तर चाललो ह्यांनी चाललो ह्यांनी सर, ऐका. एवढी गुरमी नाही नाही ऐका कुठे बी गेलं तर काही विषय नाही ऐका सर मी काय म्हणलं भंडे सर त्याच्यामध्ये फक्त एक ऍड करा तुम्ही 15 दिवस लागत असेल ऐका 15 दिवस की अधिक महिना जाऊ दे की रोडचं काम आहे हा. शिवसाहेबाला बोलवा. वगैरे लागला तर नाही, नाही, एक काम करा. शिवसाहेबाला बोलवा. महिन्याभरात काम कंप्लीट होते आणि ह्यांचं काम जसं तर झालं पाहिजे की अजून काय तसं content करणार पूर्ण तुम्ही? बस एवढा उल्लेख करायचा Yes, yes. त्याच्यामध्ये काय करा सर हे 30 आहे की नाही सर पोस्टाचं पत्र आहे ऐका की ह्याच्यामध्ये उद्याच्या डेट मध्ये ह्यांना ह्याच नावानं पत्र कामाचं इस्टिमेट सहित जे काय काम झालं आणि साईट व्हिजिट करून आम्ही दोघं सकाळी जी काय करायचं त्याच्यामध्ये सगळ्या बाबी आपण पूर्ण केल्या. त्याच्यावर कधी पण पूर्ण करा, एवढंच करून द्या एवढं करून द्या होय. ह्याच्यामध्ये काय करा बरं का सर सर सांगा. तुम्ही ड्युटीवर आहात. तुम्ही काय छोटे लेकरं नाही. काम काय झालं काय नाही ते तुम्हाला समजा माहिती बघा ना तुम्ही. तुम्हाला समजा माहिती आहे. समजा पुरावे दिल्यावर बी तुम्ही कसं केलं माहिती आहे का? आपल्याकडे खाता आहे का नगर विकास खाता आपल्याकडे आहे की नाही का याने जर ऐका नाही तर आपण वरून गोडी लावू तुम्ही काम करा सर तुम्ही हो, एक तारीख द्या आम्हाला डेडलाईन हो. जे सकाळचं हा. आहे. ऐका नाही का पूर्ण काम- डेडलाईन द्या तर डेडलाईन मध्ये काम झालंच पाहिजे सर आमच्या कार्यकर्त्याचं समाधान झालं पाहिजे ऐका तुमच्या घरातले पैसे करायचे नाही, काय नाही, काहीच नाही ऐका ते हरामखोर गुत्तेदार कोणी बी असू द्या त्याला पाठीशी घालू नका आमचं मत एवढं आहे आमच्या शिवसेनेचं माझं कागदी वाक्य तेच होतं आणि आजही वाक्य तेच आहे. त्यांचं समाधान झाल्याशिवाय बोलणं मी वेगळं आहे, साहेब. तुम्ही आणि दादागिरी काम करायला पूर्ण तुम्ही- करणार नाही अजून काय काय करायचं साहेब, ऐका ना, ऐका. एक chance मध्ये म्हणाले तिने हे आपलं हे काम हे जे काम आहे पूर्ण जीसीपी लावून पूर्ण खणून घ्यायचं हे काम हा. हे काम इकडे बघा हे काय आहे हे तुम्हाला मी डोळे हे समजा हे काम पूर्ण जीसीएम पूर्ण उपसून नवीन काम करायला पाहिजे पहिलं